सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्ञानाचा प्रकाश देतो, यशाची वाट दाखवितो, किती वर्णू मी गुरूंची महती. नतमस्तक होऊया गुरूंच्या चरणी, नतमस्तक होऊया गुरूंच्या चरणी. आज आपण गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी इथे जमलो आहोत. सर्वप्रथम मी सर्व गुरुजनांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. मी पर्यवेक्षक श्री आदरणीय गडाख सर यांना विनंती करते की महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. यानंतर आपल्या समोर संत एकनाथ महाराज यांचा सुरेख यांनी लिहिलेला अभंग सादर होत आहे. ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. नमो माधवा गुरुकृपाकरा तोया बंधना माया मोहा मोहजाल माथे कोण नियतील तुझं दया सद्गुरुला. तुझं नमो 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 तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. सद्गुराया माझा आनंद सागर त्रैलोक्य आधार गुरावर त्रैलोक्य आधार गुरावर त्रैलोक्य आधार गुरावर. रवी शशी अग्नी नेमतीच्या रूपा रवी शशी अग्नी नेमतीच्या रूपा स्वप्रकाश रूपा नेने वेद स्वप्रकाश रूपा नेने वेद. तुझं नमो 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 तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. एका जनार्दनी गुरु परब्रह्म एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे परिणाम सदा होती तयाचे परिणाम सदा होती. तुझं नमो 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 तुझं नमो. ओंकार स्वरूपा
करायला आमंत्रित करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज आषाढ शुद्ध पौर्णिमा. आजचा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून अतिशय आनंदाने साजरा करीत आहोत. या निमित्ताने सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आधी गुरु व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता, त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतो. भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अति उच्च आहे. गुरु हे परमेश्वराचे दुसरे रूप मानले जातात. गुरु आपल्याला नवनवीन ज्ञान देतात. कुंभाराप्रमाणे मातीच्या पोळ्याला आकार देऊन सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणे गुरु हे मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात. गुरूंचे ज्ञान हे सागराप्रमाणे अथांग असते. आपले प्रथम गुरु आई-वडील असतात, यानंतर आपले गुरु शिक्षक असतात. ते आपल्याला नवनवीन ज्ञान देतात, आपला सर्वांगीण विकास करतात, आपल्याला चांगले काय आणि वाईट काय हे समजावून देतात. आपल्याला कोणत्याही कठीण प्रसंगी धैर्याने परिस्थितीचा सामना कसा करावा हेही शिकवतात. गुरु आपले मार्गदर्शक असतात. आपण नेहमी त्यांचा आदर करावा. चांगला अभ्यास करून, चांगले कार्य करून आपल्या गुरुचा व शाळेचा नावलौकिक वाढवावा. गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. अशा माझ्या गुरूंना माझा कोटी कोटी प्रणाम. शेवटी जाताना हेच म्हणेन की काळोखाची रात्र जरी असली तरी साथ पंथीयांची मिळावी. देवाऱ्यातली वाट सदैव प्रेमळ राहावी व माझ्या सर्व गुरूंना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी. दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी. धन्यवाद. जय गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांविषयी ऋण व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे. मी प्रतिनिधी समृद्धी आहे हिला विनंती करते की तिने पर्यवेक्षक श्री गजानन सर यांना भेटपाट प्रदान करावे. त्यानंतर मी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका सौ मोरे मॅडम, श्रीमती पताडे मॅडम, श्रीमती बच्छाव मॅडम, श्रीमती डेरले मॅडम, श्री पवार सर यांना मंचावर आमंत्रित करते. शूटिंग हो जाए, मग मी फोटो काढतो. धन्यवाद. यानंतर आपण समोर एक छोटेसे नाटक सादर करीत आहे सातवी क चे विद्यार्थी. गुरु म्हणजे काय तुम्हाला
आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया. आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे सई दिघे. फुलांनी फुलांचे मन पहा जपले, फुलांनी फुलांचे मन पहा जपले. आजच्या मंगल प्रसंगी आभार मानते आपले, आभार मानते आपले. सर्वप्रथम विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री गडाख सर हे आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. सर्व विद्यार्थ्यांनी आजचा कार्यक्रम शांतचित्ताने ऐकला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. ज्यांनी आम्हाला हा कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले अशा आमच्या वर्ग शिक्षिका श्रीमती निकम मॅडम यांचेही मी आभार मानते. स्वराने उत्तमरित्या सूत्रसंचलन केले व सोहमने सुंदर असे मनोगत सादर केले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे नाटक सादर केले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. सांस्कृतिक समितीने आजचा कार्यक्रम आम्हा 7वी क च्या वर्गाला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते व अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.